पण या ठिकाणी या स्पर्धेला सुरुवात केली, परंतु तो वेळ आता खऱ्या अर्थानं इथून आपल्याला वाचवायचा आहे. बॅटिंग करती आहे जय कोलंबा माता शेलू टीम. सेकंड एंडवरती आपण पाहत आहे गणेश मसने. नॉर्थ सेकंडवरती साई मसने. बाटची कडा घेतली. शॉर्ट फाईन लेग मध्ये बॉल निघालाय, परंतु साईनं साफ नकार दिला. दाब इथून नको आहे. डॉट बॉल इथून आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला बॉल खऱ्या अर्थानं सेकंड राऊंडच्या पहिल्या मॅचचा तो डॉट बॉल फेकला गोलंदाज कुणालनं. काय मॅच मागची झाली खऱ्या अर्थानं. पहिल्या फेरीतील दुसरी मॅच. एकीकडे पलसझरी टीम आणि त्यांच्या विरोधामध्ये आपल्याला वडगाव टीम, गावदेवी वडगाव या दोन टीममध्ये खऱ्या अर्थानं ती फाईट पाहायला मिळाली. ऑन साईडला टर्न केला. अलॉंग दी कार्पेट बॉल निघाला डीपमध्ये. लॉंगॉनमध्ये फील्ड अगदी वेगानं आलेत. बरोबर काऊ कॉर्नरमध्ये उभे होते. वाडीस लॉंगॉनपर्यंत धावत आले. बॉलला फील्ड केलं. धाव इथून एक सिंगल पाहायला मिळते आहे. सिंगलने अकाउंट ओपन झालं आहे. ते आता खऱ्या अर्थानं आपण पाहताय जे कोलंबा माता शेलू टीमचं 1 या धावसंख्येनं पहिलं षटक P1चं षटक जबाबदारीचं षटक हाताळण्यासाठी गावदेवी वडगाव टीमकडनं आपण पाहताय गोलंदाज कुणाल आपल्याला पाहायला मिळतात. पलसझरी टीम म्हटल्यानंतर यंदाच्या हंगामामध्ये भरपूर सारी टचमध्ये अगदी फुल फॉर्ममध्ये आणि अशा टीमच्या विरोधामध्ये जो चांगला काम केला आहे, जो चांगला खेळ खऱ्या अर्थानं आपल्याला वडगाव टीमचा पाहायला मिळाला. इथून बॅटची कडा घेतली आहे. बॉल शॉर्ट थर्डमॅनमध्ये फील्ड त्या ठिकाणी फील्ड करतात. तोपर्यंत मिळेल एक सिंगल. सिंगलने धावफलक जाऊन पोहोचले 2. पहिलं षटक चालू आहे. कुणाल गोलंदाजी मार्कवरती आहे. माज नजे व्यासपीठावरती या, स्टेजवरती या. 2 धाबा धावफलकावरती. फुलटॉस बॉल होता. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. जसा स्ट्रोक खेळला तशी नाराजी व्यक्त केली खऱ्या अर्थानं आपण पाहताय गणेश मसने यांनी, कारण की त्यांना देखील माहिती आहे की हा फुलटॉस बॉल होता. मोठा फटका अपेक्षित होता. फुलटॉसवरती फुल टोल वसूल करायचा होता, परंतु बॅट बॉलचा तो संपर्क झालाच नाहीये. मिळाली ती फक्त सिंगलच धाव. 3 धाबा धावफलकावरती पहिलं षटक चालू असताना पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल गोलंदाजी चालू होती, परंतु साई मसने हा इथून आता थांबायला तयार नाहीये. तान ठोकलाय षटकार. चार बॉलमध्ये अवघ्या 3च धावा होत्या, परंतु 5व्या बॉलवरती कुणालचा अगदी योग्य समाचार घेतलाय आणि बॉलला सरळ पाठवून दिलाय ते सीमारेषेच्या पलीकडे 6 धावेंसाठी. हा षटकार आपल्याला इथून पाहायला मिळतोय. 9 धाबा धावफलकावरती पहिलं षटक प्रगतीपथावरती असताना कुणाल यांचा साई मसने. आउट साइड ऑफ स्टंप. पंच इथे सांगतात इट इज वाईट. अगदी आपण पाहायला गेलं तर व्हाईट लाईनला सोडून बरोबर वाईट यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न, परंतु थोडासा बाहेर निघाला. पंचांनी ते ओळखलं, पारखलं. त्याच्यानंतर मात्र तो डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवला. इट्स अ वाईट. एकंदरीत टीमची धावसंख्या जय कोलंबा माता 10. फुलटॉस बॉल होता. फील्डर डाऊन दी बॉल. पकडले कॅच. मॅचची गोल्डन विकेट. साई मसने आउट. एक ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 1 ओव्हरमध्ये धावा आल्या 10. विकेट आली आहे 1. साई मसने शेवटच्या बॉलवरती बाद झालाय. कुणालनं त्याला बाद केलाय. एक षटकार कुणालच्या विरोधामध्ये साई मसनेनं जरूर लगावला, परंतु तदनंतर तो बाद झाला. आता मैदानाच्या आतमध्ये अगदी जर पाहायला गेलं तर 3ऱ्या क्रमांकावरती बॅटिंग करण्यासाठी टीमचा कॅप्टन राजू तरे मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. राजू तरेकडनं आता संपूर्ण टीमला अपेक्षा असतील. आता कॅप्टन इनिंग मैदानाच्या आतमध्ये साकारावी लागेल. आता कॅप्टनला ती जबाबदारी घ्यावी लागेल आणि कॅप्टनला मैदानाच्या आतमध्ये तशी बॅटिंग करावी लागेल, कारण की गावदेवी वडगाव टीमची ज्या पद्धतीनं गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये चालू आहे, त्या गोलंदाजीच्या समोर तुम्हाला थोडेसे प्लॅनिंग, थोडीशी स्ट्रॅटर्जी ही आखावी लागेल. 10 धावा धावफलकावरती 1 विकेट आली आहे जय कोलंबा माता शेलू टीमची. वडगाव टीमच्या अगेन्स्ट खेळत असताना सेकंड राऊंडची मॅच अफजल टिवाले चषक 2026 पर्व पहिलं. अफजल टिवाले या मुख्य व्यासपीठावरती आहेत. फार कमी वयामध्ये हा खेळाडू खऱ्या अर्थानं प्रसिद्ध झाला
आणि इतका प्रसिद्ध झाला की मात्र आता खुरमभाई नजे यांनी त्यांच्या नावाची ती स्पर्धाच या ठिकाणी भरवली आहे. प्रत्येकाचा अगदी आता ओटावरती अफजल टिवाले हा नाव जरूर असेल, कारण की त्यांच्याच नावानं ही स्पर्धा अगदी त्यांची ओळखच बनली आहे. MTC लाईव्हच्या माध्यमातून आपण पाहता ही स्पर्धा कव्हर केली जाते. अक्षय म्हात्रे, कुणाल म्हात्रे अफाट मेहनत घेतात या वाहिनीसाठी. नितेश तरे जे आमचे ऑफिशियल स्कोरर आहेत, या संपूर्ण स्पर्धेचा लेखाजोखा ज्यांच्या खांद्यावरती आहे ते नितेश तरे सर. खऱ्या अर्थानं अगदी पाहताय प्रत्येक स्पर्धेचा जो संपूर्ण लेखाजोखा त्यांच्यावरती आहे आणि ते खऱ्या अर्थाने या स्पर्धेला ॲज अ स्कोरर लीड करतायत. व्हाईट बॉल आला, एक्स्ट्रा आली आहे, 11 धावफलक्यावरती. हो खोलामध्ये टाकलाय बरोबर अगदी आपण पाहताय यॉर्कर. आणखीन एक डॉट बॉल इथून आपल्याला पाहायला मिळतोय. ऋषीची गोलंदाजी देखील अगदी आपण पाहताय तितक्याच बारदारपणे आपल्याला पाहायला मिळते. राऊंड अप विकेटने आपण पाहायला गेलं तर गणेश मसनेच्या विरोधामध्ये ऋषी दोनही गोलंदाज जर पाहायला गेलं तर अगदी 4-5 पावलांचा रनअप घेत आहेत, परंतु त्यांच्याकडे वेग अप्रतिम आहे. यावेळी देखील आपण पाहताय कव्हरमधून बॉल निघाला, डीपमध्ये चाललाय, परंतु फिल्डर डीपमधून वेगानं धावत आले, तिथून देखील सिंगलच पाहायला मिळते. 4 ओव्हरची मॅच आहे, म्हणजे किमान 40+ धावा या धावफलक्यावरती लावाव्या लागतील ते जय कोलंबा माता शेलू टीमला. मागच्या मॅचमध्ये 45 धावसंख्येचं संरक्षण केलं होतं. या मॅचमध्ये कितपत धावा बनवतील हे देखील पाहावं लागेल. जय कोलंबा माता शेलू टीम मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करते. ओ राजू तरेचा मिस टायमिंग स्ट्रोक हवेमध्ये, डाऊन दी बॉल. क्षेत्ररक्षक आलेत, कॅच पकडली आहे. कॅप्टन देखील बाद झालेत. चांगला झेल कॅरी केलाय किरण त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत होते. बारा धावा धावफलक्यावरती आल्यात. 4 बॉल आतापर्यंत समाप्त झालेत. गोलंदाज ऋषी यांच्या गोलंदाजीतील गावदेवी वडगाव टीम मैदानाच्या आतमध्ये अगदी खलापूर विभागामधून, रसायनी विभागामधून हा संघ या ठिकाणी आपण पाहताय. आणखीन एक सिंगल आली आहे. सिंगलने धावफलक 13 वरती जाऊन पोहोचलाय. 1.5 षटकांचा खेळ, 5 बॉलचा खेळ इथून समाप्त झालाय आणि 13 धावा धावफलक्यावरती आहेत. धावगती थांबली आहे. काही बॉलिंग चालू आहे वडगाव टीमकडनं. हो यावेळी ऑन साईडला निलेश गणेश मसनेचा तडाखा, बॉल सीमा पार, धावा मिळतील 6. ठोकलाय षटकार. चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केला. 5 बॉल प्रतीक्षा केली, थोडंसं लडखडत खऱ्या अर्थानं खेळत होते, परंतु हा बॉल अगदी जर पाहायला गेला तर पडल्यानंतर बाहेर निघत होता. बरोबर मिडल ऑफ द बॅट केलं, प्रॉपर टायमिंग पाहायला मिळालं आणि इथून षटकार आपण पाहताय. षटकार आला खरा आणि षटकारानं धावसंख्या अगदी जर पाहायला गेलं तर जाऊन पोहोचली आहे 19 धावा धावफलक्यावरती. नेक्स्ट मॅच वारदोली आणि त्यांच्या विरोधामध्ये खांडस, दोन्ही टीमचे कर्णधार. आपण इनिंग ब्रेकमध्ये टॉससाठी यायचंय. दोनही टीम वेळेच्या अगोदर अगदी आपण पाहताय दिलेल्या वेळेमध्ये या ठिकाणी उपस्थित झालात. इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉससाठी यायचंय. तिसरं षटक गोलंदाजी मार्कवरती जितू म्हात्रे, गावदेवी वडगाव टीमकडनं आपण पाहता. तिसरं षटक घेऊन आलेत जितू म्हात्रे. नेहमीच चांगली कामगिरी करणारा हा गोलंदाज. चला वेळ जास्त घेऊ नका, नाहीतर मग 12 नंतर आपल्याला कॉल येतो. मग जर तो कॉल आला तर एका ओव्हरच्या मॅचेस कव्हर कराव्या लागतील. हो चांगला बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, पडल्यानंतर थोडासा खाली राहिला. ज्या हाईटची अपेक्षा त्या ठिकाणी आपण पाहताय प्रेम मसनेला होती ती हाईट मिळालीच नाहीये.
इथून जर पाहायला गेलं तर तो डॉट बॉलच पाहायला मिळतोय. आता उर्वरित तुमच्याकडे 12 बॉलचा खेळ आहे. 12 बॉलमध्ये तुम्हाला टार्गेट सेट करायचं आहे. अशा वेळी तुम्हाला प्रत्येक बॉल हा व्यवस्थितरित्या अगदी आपण पाहताय पारखून निरखूनच खेळावा लागेल. कारण की ज्या पद्धतीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय गावदेवी वडगाव टीमकडनं आपल्याला पाहायला मिळतीये. ओ क्लीन बोल्ड, लेगसम वाकवलाय, फलंदाज बाद, मिळाली आहे विकेट. प्रेम मसने बाद. तिसऱ्या ओव्हरमधील अगदी आपण पाहताय जितू मात्रेच्या दुसऱ्याच बॉलवरती प्रेम मसनेची विकेट मिळाली आहे. आणि आता मात्र मैदानाच्या आतमध्ये यश तरे बॅटिंग करण्यासाठी दाखल झालेत. जितू मात्रे वेगवान गोलंदाज. यश मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी दाखल झालाय. समोर आपण पाहताय जितू. हो ऑन साईडला यशचा हा फटका व्यवस्थित बॅटवरती आला नाहीये. तोपर्यंत मिळेल फक्त सिंगलच जाव. सिंगल डबलला खऱ्या अर्थानं प्राधान्य दिलं जातं. एक एक दाबेनं स्कोरबोर्ड पुढे नेण्याचं काम करतायत. टार्गेट सेट करायचं. माहिती आहे आता खऱ्या अर्थानं जय कोलंबा माता शेलू टीमला की इथून विकेट्स आल्यात, महत्वाचे फलंदाज बाद झालेत. जेवढी स्ट्राईक आता इथून खऱ्या अर्थानं गणेश मसनेकडे असेल तेवढं खऱ्या अर्थानं टीमसाठी ते महत्वाची खऱ्या अर्थानं महत्वाचे ठरेल. आणि ती स्ट्राईक आता खऱ्या अर्थानं गणेश यांच्याकडे आपल्याला पाहायला मिळतीये. 20 धावा धावफलक्यावरती आल्यात. हो बॅटची कडा घेतली आहे. शॉर्ट फाईन लेग थोडंसं वाईड होतं. त्यांच्याकडून बॉल निसरला, डीप मध्ये चाललाय. आउटफील्ड मध्ये बॉल पुढे निघालाय. तोपर्यंत 2 धावा इथून कंप्लीट झाल्यात. गुड रनिंग बिटवीन विकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतीये. 2 धावा आल्यानंतर धावफलक जाऊन पोहोचले 22. या षटकातील जर पाहायला गेलं तर आतापर्यंत 4 बॉल समाप्त झालेत. पहिला डॉट बॉल आला, त्याच्यानंतर विकेट आली प्रेमची, त्याच्यानंतर मात्र सिंगल आली. गणेश मसने ऑन स्ट्राईक आले, त्यांच्या बॅटमधून हा दुहेरी धावेचा फटका आला. एकंदरीत 22 धावा. तिसरं षटक चालू आहे. बॅटिंग करत असताना जय कोलंबा माता चेलू टीम आपण पाहताय 22 वरती 3. तिसरं षटक चालू असताना जितू मात्रे देखील कमालीची गोलंदाजी करतात. सुरुवात चांगली करून दिली आणि त्याच्यानंतर मात्र आता टीम देखील चांगलंच काम करते. आणखीन एक वेगवान चेंडू इथून आपल्याला पाहायला मिळतो. वेगावरती स्वार झाल्यानंतर हा चेंडू डिलिव्हर केला. आणखीन एक डॉट बॉलच इथून आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली बॉलिंग गावदेवी या वडगाव टीमकडनं पाहायला मिळतीये. जितूची कुणालनं चांगली गोलंदाजी केली, ऋषीनं चांगली गोलंदाजी केली. कुणालनं खऱ्या अर्थानं तो स्टार्टच चांगला मिळवून दिला आणि त्यानंतर मात्र संपूर्ण गोलंदाजांना तो स्टार्ट आपल्याकडे कायम ठेवत असताना हो आडवा बाटना असो केला. स्कोर ऑफ द विकेट. डीप मध्ये बॉल चाललाय. फील्डर डीप मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. फंबल झाला. एक कंप्लीट झाले. दुसरीचा प्रयत्न. 2 धावा इथून कंप्लीट होतात. 2 धावा कंप्लीट झाल्या. 2 धाब्यानं धावफलक जाऊन पोहोचले 34. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. आता 24 धावा धावफलक्यावरती. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 1 ओव्हरचा खेळ अजूनही बाकी आहे. 4 ओव्हरची मॅच आहे.
24 धावा धाव फलकावरती आल्यात. शेवटचं षटक बाकी आहे. गोलंदाज किरण, गोलंदाजी मार्कवरती, सेकंड एंडवरती यश, 9 सेकंडवरती गणेश. हे दोन आता खऱ्या अर्थानं फलंदाज जे महत्वपूर्ण आता JK शेलू टीमसाठी चांगला बॉल खऱ्या अर्थानं किरण यांचा हा देखील पाहायला मिळाला, परंतु यष्टीरक्षकाकडनं थोडीशी चुकी झाली. बॉल आता तो निसटला. लेग बाईटची ती सिंगल धाव आली आहे. हो सॉरी, बाईटची ती सिंगल धाव आली आहे. सिंगल धाब्यानं धावफलक जाऊन पोहोचले 25 धावा धाव फलकावरती. चौथं षटक, शेवटचं षटक, अंतिम षटक, स्लॉगरचं षटक, हानामारीचं षटक. नेहमीच या षटकाकडे पाहिलं जातं. हो, यावेळी दूरवरून खेळण्याचा प्रयत्न. अगदी आपण पाहता बॅटचा फेस लवकर ओपन झाला होता, तदनंतर मात्र बॉल डिलिव्हर्ड झाला. इथून जर पाहायला गेलं तर हा डॉट बॉलच पाहायला मिळतोय. 25 वरती थांबवला जय कोल्लम माता शेलू टीमला, गावदेवी वडगाव टीमनं. हो, यावेळी अगदी आपण पाहता दूरवरून पाळण सुप करण्याचा प्रयत्न. डीपमध्ये बॉल निघाला. एक कंप्लीट झाली, दुसरीचा प्रयत्न नाही आहे. हो, इथे अगदी आपण पाहता यष्टीरक्षक त्या ठिकाणी सव्वीस धावा धाव फलकावरती. यष्टीरक्षकाला तो बॉल जज करताच आला नाहीये. अगोदरचा देखील बॉल त्यांच्याकडून निसटला होता. कदाचित थोडंसं नियंत्रण नाहीये आणि त्याचमुळे मात्र तो बॉल त्यांना कॅरी करता येत नाहीये. 26 धावा धाव फलकावरती. 3 बॉल बाकी आहेत पहिल्या सत्रातील. ओ, परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळतोय. काय कमालीची गोलंदाजी पाहायला मिळतीये. गोलंदाज किरण यांच्याकडनं देखील सुरुवातच चांगली झाली. गावदेवी वडगाव टीमकडनं पहिलं षटक खऱ्या अर्थानं कुणालनं हाताळलं. तदनंतर मात्र ऋषी, त्याच्यानंतर अगदी आपण पाहायला गेलं तर गोलंदाज जितू आपल्याला पाहायला मिळाले. आणि आता मात्र शेवटच्या ओव्हरमध्ये किरण देखील जबरदस्त कामगिरी करतात. आत्तापर्यंत किरणच्या या षटकातील 4 बॉल झाले. 4 बॉलमध्ये अगदी जर पाहायला गेलं तर बॅटच्या साहाय्याने आलेली ती सिंगल, एक बाईटची सिंगल आली आहे. म्हणजे एकच धाव त्यांच्या गोलंदाजीमध्ये आपल्याला पाहायला मिळते आहे. टीमची धावसंख्या 26 आहे. 2 बॉलचा खेळ बाकी आहे. आता जय कोल्लम माता शेलू टीम हेच म्हणत असेल की एखादा मोठा फटका जरी आला तरी एक फायटिंग टोटल ही धाव फलकामध्ये पाहायला मिळेल आणि त्या टोटलला आम्ही फाईट करू. परंतु तो फायटिंग टोटलसाठी ते मोठे फटके इथून मारावे लागतील गणेश मसने यांना. हो, ऑन साईडला खेळलेत. एक तर कंप्लीटच झाली आहे, दुसरीचा प्रयत्न होणारच नाही आहे. एकच धाबेतून पाहायला मिळते आहे. एक धाव आल्यानंतर 27. शेवटचा एक बॉल बाकी आहे पहिल्या सत्रातील. चांगली मॅच, सेकंड राऊंडची मॅच आपण पाहताय. वारदोली टीमचे कर्णधार आणि खांडस टीमचे कर्णधार आपण टॉस बॉक्समध्ये यायचं. ओ, चांगला बॉल, वेगवान बॉल, आउटसाइड ऑफ स्टंप पाहायला मिळाला. आणखीन एक इथून आपण पाहताय डॉट बॉलच पाहायला मिळतोय. रनआउटची ती विकेट्स आली आहे. एकंदरीत JK शेलू टीमनं धावा बनवल्यात पहिल्या सत्रामध्ये 27 आणि आता मात्र गावदेवी वडगाव टीमला धावा बनवायच्या आहेत. त्या 24 बॉलमध्ये 28. 24 बॉलमध्ये 28 धावसंख्येचं टार्गेट आहे. पाहायला गेलं तर अगदी माफक असं आव्हान आहे. परंतु ज्या वेळी कमी धावसंख्या असतात त्यावेळीच मात्र ती मॅच ही हाय व्होल्टेज होताना पाहायला मिळते. ती शेवटच्या बॉलपर्यंत जाताना पाहायला मिळते. परंतु ही मॅच जर का हाय व्होल्टेज करायची असेल, ही मॅच जर का शेवटच्या बॉलपर्यंत न्यायची असेल तर मात्र JK शेलू टीमला तशी गोलंदाजी करावी लागेल, तशी फिल्डिंग करावी लागेल, ते डॉट बॉल फेकावे लागतील, त्या विकेट्स मिळवाव्या लागतील. ज्या पद्धतीनं गोलंदाजी केली आहे गावदेवी वडगाव टीमनं तशाच पद्धतीची गोलंदाजी त्यांना देखील करावी लागेल. चला, खांडस टीमचे कर्णधार आणि वारदोली टीमचे कर्णधार आपण टॉससाठी यायचं आहे. लगेच वेळ करू नका, कारण की आपण पहिल्या रात्रीपासून खऱ्या अर्थानं हेच सांगत आलो आहे की आपल्याला फक्त 12 वाजेपर्यंतचा टाईम आहे. 12च्या आतमध्ये आपल्याला मॅचेस कंप्लीट करायचे आहेत आणि ते यासाठी की 12वीची एक्झाम चालू आहे, त्याच्यामुळे आपल्याला आपण DJ देखील जास्त वेळ वाजवत नाही आहे. त्याच्यामुळं आयोजक सांगतायत की आपण प्रत्येक मॅच ही 4 ओव्हरचीच खेळवणार आहोत, कारण की कोणाचंही नुकसान नको आहे. परंतु असा वेळ जर का वेस्ट झाला तर मात्र मग नाविलाज आहे, पुढे जाऊन त्या ओव्हर्स कमी कराव्या लागतील.
परंतु जर तुम्हाला ओव्हर्स कमी करायच्या नसतील तर तुम्ही वेळ वाचवा. वेळ वाचला तर आपण जास्तच ओव्हरच्या मॅचेस खेळवण्याचा या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत. पहिल्या रात्रीमध्ये बरोबर 1 वाजता आपल्या मॅचेस कंप्लीट झाल्या. म्हणजे जरी उशिराने मॅचेस सुरू झाल्या तरी बरोबर 1 वाजता मॅचेस कंप्लीट झाल्या आणि प्रत्येक मॅच ही 4 ओव्हरची आपण खेळवली, कारण की तो वेळ होता. परंतु कालच्या दिवसामध्ये ज्या टीम्स खेळल्या त्यांनी वेळ अधिक घेतला, त्याच्यामुळे शेवटची मॅच ती 3 ओव्हरची खेळवण्यात आली. त्याच्यामुळे आता तुम्ही ठरवा तुम्हाला वेळ किती घ्यायचा आहे. 28 धावसंख्येचं टार्गेट घेऊन मैदानाच्या आतमध्ये गावदेवी वडगाव टीम चला या खांडस टीम कॅप्टन यावरती या. मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांच्या शुभाशय आपण या ठिकाणी टॉस करतो. नेक्स्ट मॅचचा वारदोली आणि त्यांच्या विरोधामध्ये खांडस. पहिल्या फेरीतील ती तिसरी मॅच असेल. टॉस जिंकला वारदोली टीम. डिसिजन पेंडिंग आहे. अगदी थोड्याच वेळामध्ये तो डिसिजन येईल, परंतु एक षटक संपण्याच्या आतमध्ये द्या, कारण की समोरच्या टीमला देखील तशी प्लॅनिंग करू द्या. वारदोली टीमचे कर्णधार ऑन साईडला स्ट्रोक आपल्याला इथून पाहायला मिळतोय. डीपमध्ये फील्ड त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. तोपर्यंत धाव आली ती सिंगल. 28 धावसंख्येचा खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं ना तर इथून पाठलाग करायचा आहे. पहिल्या बॉलवरती सिंगल आली आहे. स्ट्राईकवरती आपण पाहताय यावेळी ऋषी, नॉन स्ट्राईकवरती जितू. काय बॅटिंग केली आहे दोघांनी मागच्या मॅचमध्ये. हो, इथून बाची काढा घेतल्या. शॉर्ट थर्डमॅनकडे बॉल निघाला. फिल्डर त्या ठिकाणी चांगली फिल्डिंग करतील. तोपर्यंत एकच धाव आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या 2 बॉलवरती अगदी आपल्याला 2 सिंगल पाहायला मिळत आहेत. प्रेम मसने गोलंदाजी मार्कवरती तुम्हाला पाहायला मिळतात. छोटा उभारता सितारा यंगस्टर JK शेलू या टीमचा आपण पाहता तो गोलंदाजी मार्कवरती आहे. पहिल्या 2 बॉलवरती 2 सिंगल आल्यात. हो, चांगला बॉल. आणखीन एक अगदी आपल्याला या ठिकाणी प्रेमचा पाहायला मिळतोय. अगदी बरोबर संभ्रमातच पाडतोय गोलंदाजी करत असताना. जरी आमच्याकडे धावसंख्येचं संरक्षण करण्यासाठी कमी आहे, परंतु या धावसंख्येचं आम्ही अगदी योग्य संरक्षण करू शकतो. अशीच गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये त्याची चालू आहे. हो, आणखीन एक चांगला बॉल. यावेळी अगदी आपण पाहताय पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न. स्टेप आउट करायचं होतं, परंतु गोलंदाजानं ओळखलंय की फलंदाज थोडेसे पुढे येतात. अशा वेळी मात्र टप्पा लगेच पाठीमागे ठेवला आणि तिथून देखील डॉट बॉलच आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी करतायत. अगदी आपण पाहताय प्रेम मसने. पहिल्या ओव्हरमध्ये ज्या पद्धतीनं गावदेवी वडगाव टीमची गोलंदाजी झाली होती तशीच गोलंदाजी. हो, इथे अगदी आपण पाहताय मिडॉनच्या डोक्यावरून खेळलाय. लॉंग ऑन मध्ये बॉल आलाय. राजू तरे त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. ते फील्ड करून फेकतील. तोपर्यंत एक सिंगल धावीतून कंप्लीट झाली आहे. सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. कोणतंही जोखीम उचलायचं नाहीये. कमी धावसंख्या आहे. पहिल्या षटकामध्ये सिंगल डबलला खऱ्या अर्थानं प्राधान्य. जे चांगले बॉल आहेत त्यांना सन्मान. 5 बॉलमध्ये धाबा आल्यात त्या अवघ्या 3. हो, वेगानं बीट केला. शेवटचा बॉल इतक्या वेगानं टाकला की फलंदाजानं फक्त बाट ड्रिल केली आहे. बाट आणि बॉलचा कोणताही संपर्क झाला नाही आहे. डॉट बॉल इथून आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 1 समाप्त झालाय
28 धावसंख्येचा बचाव करत असताना ज्या षटकाची अपेक्षा जय कोलंबा माता शेलू टीमला होती ते षटक हाताळलाय प्रेम मसनेनं. अवघ्या 3 धावसंख्येचं षटक हाताळलाय. जरी त्याला विकेट मिळाली नसेल तरी देखील कमी धावसंख्या ज्यावेळी तुम्हाला डिफेन्स करायची असते त्यावेळी तुम्हाला कमीत कमी धावसंख्येचे षटक हाताळायचं असतं. तो मोमेंटम तुम्हाला टीमला द्यायचा असतो. तो स्टार्ट जसा तुम्हाला टीमला द्यायचा असतो तो स्टार्ट देत असताना प्रेम मसने तुम्हाला पाहायला मिळतात. एका ओव्हरमध्ये 3च धावा धावफलकावरती आलात आणि आता मात्र इथून जर पाहायला गेलं तर आता शेवटचं पहिल्या ओव्हरमध्ये जर पाहिलं गेलं तर प्रेम मसनेच्या विरोधामध्ये खऱ्या अर्थानं आपण पाहताय शादाबाई या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करूया. आमदार चषकाचे आयोजक यावेळी देखील स्टँड अँड डिस्पॅच ब्लॅक स्क्रीनच्या वरून सेट डाऊन द ग्राउंड षटकार. बॅक टू बॅक 2 षटकार आले. धावसंख्या 15. यशच्या विरोधामध्ये आक्रमण चढवलंय. पहिल्याच 2 बॉलवरती 2 मोठे स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतात. हाफ ट्रॅकर होता. शॉर्ट ऑन पुल करायचा होता. नाराज आहेत अगदी आपण पाहतोय जितू स्वतःवरती कारण की हाफ ट्रॅकर समोर आला होता. त्याला पुल करण्याचा प्रयत्न बाटन बॉलचा तो संपर्कच झाला नाहीये. डॉट बॉल इथून आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या 2 बॉलवरती खऱ्या अर्थानं 2 मोठे फटके पाहायला मिळाले. 15 धावा धावफलकावरती आल्या. तदनंतर मात्र यश तरेनं देखील हा डॉट बॉल फेकलाय. यावेळी पुढे आले होते. ड्राईव्ह केलाय. लॉंग ऑफ मध्ये बॉल निघालाय. फिल्डर त्या ठिकाणी साई मसने पाहायला मिळत आहेत. तोपर्यंत मिळेल एक सिंगलने धावफलक जाऊन पोहोचलाय. ते अगदी आपण पाहताय 16 धावा धावफलकावरती आल्यात. 8 बॉलमध्ये 15 या धावसंख्येवरती बॅटिंग करतात जितू. तर 2 बॉलमध्ये 1 या धावसंख्येवरती बॅटिंग करतात ऋषी. ते जे आता सध्याच्या घडीला तुम्हाला सेकंड गेमवरती पाहायला मिळतात. यश गोलंदाजी मार्कवरती निघालेत पुन्हा एकदा. चांगला बॉल. एक सेट फलंदाजाच्या विरोधामध्ये खऱ्या अर्थानं गोलंदाजी करत असताना ती व्हेरिएशन आणायची असते. ते खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं तर तो थोडासा दबाव देखील असतो कारण की मोठे फटके त्याच्या विरोधामध्ये येत असतात. परंतु एक सेट फलंदाज ज्यावेळी नॉर्थ सेकंडवरती येतो आणि नवीन फलंदाज ज्यावेळी समोर येतो त्याच्या विरोधामध्ये खऱ्या अर्थानं बॉलिंग करत असताना ते अगदी फ्री माइंड गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. 16 धावा धावफलकावरती. समोर खेचलाय बॉल. लॉंगॉनला सीमा पार ठोकलाय षटकार. या षटकामध्ये तब्बल 3 षटकार आपल्याला पाहायला मिळाले. 2 षटकार आले जितू मात्रेच्या बॅटमधून. 1 षटकार आला ऋषीच्या बॅटमधून. तो देखील शेवटच्या बॉलवरती. काय जबरदस्त फुटवर्क पाहायला मिळाला. बॉल पडल्यानंतर बरोबर अगदी थोडीशी हाईट घेत होता. त्याला समोरच्या दिशेनं लॉप करत असताना हा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. एकंदरीत धावसंख्या 22 धावफलकावरती पाहायला मिळते. 28 धावसंख्येचा बचाव करत असताना 22 धावा धावफलकावरती आल्यात. पहिलं षटक 3 या धावसंख्येचं आलं होतं. अशा पल्लवीत झाल्या होत्या JK शेलू टीमच्या कारण की पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 3च धावा आल्या होत्या. मग त्यानंतर अगदी दुसऱ्या ओव्हरमध्ये असं वाटलं होतं की यश देखील इथून चांगली कामगिरी करेल. तो देखील खऱ्या अर्थानं या धावसंख्येला बचाव करण्याचा तो प्रयत्न त्याचा राहील. परंतु त्याच्या विरोधामध्ये आलेल्या ते 3 षटकार आणि त्या 3 षटकारानंतर पूर्णपणे दबाव आता JK शेलू टीमवरती राहिला. साई मसने गोलंदाजी मार्कवरती. पहिला चेंडू राऊंड विकेटने डॉट बॉलच फेकला. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. जितू मात्रेच्या विरोधामध्ये 11 बॉल. अजूनही 6 धावसंख्येची गरज आहे. मॅच अजूनही संपलेली नाहीये. मॅच अजूनही ऑन आहे. जबरदस्त हाय व्होल्टेज. आणखीन एक चांगला बॉल. स्टेप आउट करत होते परंतु साई मसनेकडे ती कलात्मकता आहे.
तो मात्र साईच्या साई बॉल वेगळ्या टप्प्यावरती आणि अगदी नियंत्रणामध्ये टाकू शकतो. 10 बॉलमध्ये 6 धावसंख्येची आवश्यकता आहे. ही मॅच शेवटच्या बॉलपर्यंत साई मसने घेऊन जाईल का हे देखील पाहावं लागेल. परंतु समोर जर पाहायला गेला तर जितू आहे ज्यांनी 10 बॉलमध्ये आतापर्यंत 15 धावा बनवल्यात. त्याच्या बॅटमधून 2 षटकार आलेत. तो सेकंड एंडवरती आहे. मागच्या मॅचमध्ये जितू मात्र काय खेळलाय हो ऑन साईडला प्रॉपर टायमिंग झालाय. बॉल सीमा पार आपल्या अनोख्या स्टाईलनं मॅच फिनिश केली आहे. जितू म्हात्रेनं MSD स्टाईलनं ठोकलाय षटकार. वार्दुली टीम आपला डिसिजन वार्दुली टीम बॅटिंग अर्जुन दादा फिल्डिंग आहे का? वार्दुली टीमची फिल्डिंग आहे. कांडस टीम आपल्याला बॅटिंग करायची आहे.